ती विठ्ठल भक्त संत नामदेव आले ती संगती संत जनाबाई बी हाय ती. रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग. या चला. नामया, तुम्ही निवृत्तींना उलट नमस्कार नाही केलात? नामा म्हणे काय बंधू यांचे चरण, अंगे परब्रह्म मज पाशी. पांडुरंग. रोज विठ्ठलाशी मी बोलतो, ह्या पोरांना नमस्कार करून मी लहान खाऊ. पांडुरंग पांडुरंग. पण उठले ज्ञानेश्वर, केले ते वंदन, मस्तकी चरण नमस्कारिले. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू, यासाठी नमस्कारू योग्य आहे. पण रामकृष्ण हरी. आला तो सोपान वंदियेले त्या पायी, पांडुरंगा ठाई मानियेला. त्यात काय मोठं, वैष्णवांचे भारत देव सुरगण, येताती शरण पंढरीशी. मुक्ते, विठ्ठल भक्त आलेत, नमस्कार कर. मावशी हे घे. गुरुदादा, ज्याला देवाचा अखंड सहवास आहे त्याचा अहंकार अजून कसा गेला नाही? मुक्ते, नमस्कार कर. दादा, हे झाड चंदनाचं आहे, पण याला अहंकाराच्या सर्पानं विळखा घातलाय. अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार नाही गेला? परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे का बा झाले? संतांचा सन्मान कळेना जयासी, राहुनी देवापाशी काय केले? म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. मुक्ताई, ह्या चंदनाच्या झाडाला, विळका घातलेल्या सर्पाला चांगलंच ठेचलंस का? बरं झालं, चंदनाचं झाड मोकळं झालं. मडकं कच्चच आहे अजून. काय केलं पाहिजे म्हणजे सन्मार्ग कधी सापडेल? गुरु हवा त्यासाठी. हे कच्च मडकं गोरोबा काकांकडे घेऊन जा. म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन, गुरु विण संतपण आहे कोठे?